नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण सहावीतल्या पुस्तकातला 6वी मराठी SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकातला एक धडा बघितला. कुठला तर जो संवाद आहे चिमणी गाय यांचा जो संवाद आहे त्याचं नाव आहे मुक्या प्राण्यांची कैफियत. हा धडा आपण पाहिला. तर या धड्यावरचे जे काही प्रश्नोत्तर व्याकरण किंवा जे काही आहे ते आपण आज बघणार आहोत. तर आपण आता सुरू करूया. प्रश्न आपण बघतोय. आपण तो जो लेसन आहे तो लेसन बघत असताना त्याच्याबद्दल विचार करत असताना त्याच्याबद्दल डिस्कशन करत असताना अनेक गोष्टी त्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि ह्या बघत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतील, काय त्या धड्यामधून वेगळं आपल्याला काही मिळतं का. वेगळं म्हणजे कसं सिनॉनिम्स, अँटोनिम्स किंवा अशा ज्या गोष्टी त्या धड्या शिकत असताना ज्या आपण बघितल्या त्याच आपल्याला प्रश्नोत्तरामध्ये येणार आहेत. तर ते आपण आता बघूया. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. वनचर हे आपण धडा बघत असताना बघितलं. वनामध्ये हिंडणारे, वनामध्ये राहणारे ते वनचर. वनचर आणि त्यांची ती तक्रार याच्या आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. एक पहिलं बघा, मोबाईलच्या आवाजाची भीती. मोबाईलच्या आवाजाची भीती कुणाला वाटली? आपण लेसन बघत असताना बघितलं तर ती चिमणीला ती भीती वाटली होती. मोबाईलचा आवाज तिला नको झाला होता, त्यामुळे तिला त्रास होत होता. ती वन ही जी आहे वनचर जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी वनचर म्हणजे एकंदरच जीव पक्षी जीव जे आहेत त्यांच्या संदर्भामध्येच हा प्रश्न आहे. मोबाईलच्या आवाजाची भीती चिमणी. प्लास्टिक सेवनाने पोटदुखी. आता सेवन म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडण्याची शक्यता आहे. तर प्लास्टिकच्या सेवनाने प्लास्टिक पोटात गेल्या कारणाने का पोटदुखी जी होती ती कुणाला झाली? ती पोटदुखी कुणाला झाली बरं? गाईला. गाय म्हणाली ना ही जी प्लास्टिक पोटात जातंय त्यानं मला पोटशूळ होतो, पोट माझं दुखतं असं ते गाईनं सांगितलं ना. हे लक्षात घ्यायचं आणि जोडी जुळवायची इथे आपल्याला. आणि आता पुढे काय दिलंय? मासोळी. मासोळीला काय त्रास झाला? वास्तविक मासोळी हा वनचर नाही आहे, हा प्राणी आहे. इथे आपल्याला कॉमनली वनचर असा शब्द वापरलेला आहे. घाण विषारी पाणी याच्यामुळं मासोळीला त्रास झाला होता. तर इथे आपल्याला घाण आणि विषारी पाणी हे दोन्ही आपल्याला इथे सांगता येतं. कुणाला त्रास झाला? हा मासोळीला. तर तुम्ही काय केलं पाहिजे? हा जो धडा आहे हा धडा एक 3-4 वेळेला सावकाशपणानं वाचला पाहिजे. मग वाचला की काय होतं आपल्याला त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या एकदम समजतात आणि मग त्या लक्षात राहतात. वारुळ शेत नष्ट. हे ह्याचा त्रास कुणाला झालाय? वारुळ नसणे, शेती नष्ट होणे हा नागिणीला त्रास झालाय. आपण वाचलंय. नागिण म्हणते ना शेत नाही, वारुळ नाहीत, राहायचं कुठं. हा सगळा त्रास त्या नागिणीला होतो. अशा ह्या तक्रारी आहेत. हे या ठिकाणी जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना कोणता पर्यावरणाचा नाश झाल्यामुळं काय त्रास झाला असा हा धड्यामध्ये त्यांनी विषय मांडलेला आहे. आता पुढे बघूया आपण. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे? तुमच्या लक्षात आलंय की हा संवाद आहे. हा साधारण काव्यात्मक संवाद आहे. थोडंसं काव्य हे माध्यम लेखकांनी इथे वापरलेलं आहे. कोण लेखक आहेत? ज्योती वैद्य शेटे यांनी हे काव्यात्मक जे
काव्यात्मक जे काही वापरलेलं आहे, भाषा जी वापरलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं गेय सुद्धा करता येईल, थोडंसं याला चाल सुद्धा लावता येईल आणि गाता पण येईल. या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे. पहिल्यांदा आपण बघितलं चिमणी. चिमणी गायीकडे येते आणि चिमणी गाय यांच्यात संवाद होतो. मग गाय कुठे जाते? गाय तलावाकाठी जाते, तिथं मासोळी असते. म्हणजे कोण कोण झालं? चिमणी, गाय आणि मासोळी. आता मासोळी तिथे, मासोळीच्या तिथे गेल्यानंतर तिथे अजून कोण भेटतं सगळ्यांना? नागोबा. आता हे 4 प्राणी ह्यांची नावं इथे आपल्याला सांगायची आहेत. या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे. या पाठात कोणाकोणात हा शब्द बाजूला ठेवायचा आणि तिथे चिमणी, गाय, मासोळी, नागोबा यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. हे उत्तर व्यवस्थित होऊ शकतं. चिमणीला कोणता त्रास होतो? चिमणीला कोणता त्रास होतो बरं? आपण बघितलंय. चिमणी काय म्हणते? मोबाईलच्या आवाजाचा मला खूप त्रास होतो म्हणते ना ती. तर तिला कोणता त्रास होतो? मोबाईलचा आवाज आणि जो दंगा होतो मोबाईलवरती त्याचा तिला त्रास होतो. ती काय म्हणते बघा? काय सांगू गाई ताई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती वाटते, भीती फार वाटते बाई. तुला मोबाईलचा आवाज सहन होत नाही, गाय सांगते तिला. म्हणजे चिमणीला मोबाईलचा आवाजाचा त्रास होतो. आता पुढे बघू. गाईचे डोळे का पाणावले? तिला गाईचं काय आहे? तिला दुसऱ्याचं दुःख तिला सहन झालं नाही. दुसऱ्याचं कुणाचं? त्या ठिकाणी मोबाईलचा आवाज, मोबाईलच्या आवाजाचा त्रास चिऊताईला झाला आणि त्यामुळं गाईच्या डोळ्यात पाणी आलं. गाईचे डोळे पाणावले असा तिथे शब्द वापरला. गाईचे डोळे का पाणावले? गाईचे डोळे, मोबाईलचा आवाज चिऊला सहन झाला नाही त्यामुळे गाईचे डोळे पाणावले असं तुम्हाला लिहिता येईल. मासोळीने आपली कोणती समस्या मांडली? समस्याचा अर्थ काय? प्रॉब्लेम. What was the problem with मासोळी? With that fish. मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? विषारी घाण पाणी याचा तिला त्रास होतो, ही समस्या मासोळीने मांडली. किंवा असं लिहा, मासोळीने आपली विषारी व घाण पाणी याबद्दलची समस्या मांडली. नागोबाची तक्रार कोणती आहे? नागोबा, तिथे अजून एक प्राणी आलेला आहे. तर नागोबाची तक्रार कोणती आहे? नागोबाची तक्रार वारूळ, शेती आणि एक आहे. फक्त वारूळ आणि शेती नाही आहे. तर त्यांनी काय सांगितलं? ही अंधश्रद्धा नको. अंधश्रद्धा हा ही नागोबाला एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला ते लाह्या खायला घालायच्या, त्याला ते दूध पाजायला द्यायचं, ही समस्या नागोबाची आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असणार आहे. आता बघा, आता पुढचा प्रश्न बघूया. घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर. आपण भर हा एक छोटासा भाग वापरून अनेक शब्द बनवतो. तर हे शब्द अजून कुठले कुठले आहेत तुमच्या लक्षात येते काय बघा बरं. आता तुम्ही आंघोळीला गेलात, आंघोळीला तिथे आपल्याला दिसतं ना बादलीभर पाणी, बादलीभर. ताटभर, ताटभर काहीतरी असं भरपूर. तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर तिथे ताटभर भात वाढतात, ताटभर. पुढे काय बरं? किती पसारा केलायस टेबल भर, टेबल भर. टेबल भर हा शब्द तुम्हाला समजतो. ताटभर, ताटभर आपण बघितलं हा शब्द. आणखीन काय? भांडभर, तहान लागली आहे जरा भांडभर पाणी दे म्हणतो ना आपण, भांडेभर.
कपाटभर कपडे ठेवलेले आहे, कपाटभर सामान आहे. इथे आपल्याला अनेक गोष्टी वापरून भर हे त्याला लावून अनेक शब्द तयार करता येतात. हे झालं आपल्याला शब्द प्रयोग कसे करायचे किंवा शब्दामध्ये भर कशी घालायची. आता हा भर शब्द भर हा शब्द मी वापरला. आपल्या भाषेमध्ये काय भर घालायची, ॲडिशन काय करायची, हे इथे आपल्याला समजलं. आता पुढे बघूया. कोण ते सांगा. कोण ते सांगा. आता काय सांगायचं इथे बघा. वनचर, भूचर, जलचर आणि उभयचर. चर याचा अर्थ राहणारे, तिथे हिंडणारे, राहणारे. मुख्य इथे राहतं कोण, कुठे राहतं, वनचर. वनामध्ये कोण राहतं त्याला वनचर म्हणायचं. मग वनामध्ये कोण राहतं, वाघ, सिंह, हत्ती, हे सगळे वनात राहणारे प्राणी आहेत, त्यांना वनचर म्हटलं जातं. तर इथे जमिनीवर, वनामध्ये राहणारे, जंगलात राहणारे, वन म्हणजे जंगल, जंगलात राहणारे ते वनचर. आता पुढे बघू. पाण्यात राहणारे. पाण्यात राहणाऱ्यांना काय म्हणणार तुम्ही जलचर. जल म्हणजे पाणी, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. पाण्यात कोण राहतं, मासे पाण्यामध्ये जे प्राणी राहतात त्याला आपण जलचर म्हणतो. मुख्य माशामध्ये जे प्रकार आहेत ते सगळे पाण्यात राहतात. पुढे बघा. जमिनीवर राहणारे. जमिनीवर कोण राहतं, माणसं राहतात जमिनीवर. मुख्य माणसं, कुत्री, मांजरं, हे सगळे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. आता बघा, याच्यामध्ये पक्षी पण येतात बरं का. पक्षी हे जमिनीवर राहणारे आहेत, आकाशात उडतात, पण ते राहतात जमिनीवर. ते आकाशात राहत नाही, ते राहतात जमिनीवर. जमिनीवर जे काही झाडं असतात, काही जंगलात राहतात, ते वनचर होऊ शकतात, पण मुख्यत्वे करून आपण इथे वनचर असंच पक्ष्यांना म्हणू शकतो. जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे हे उभयचर. उभय म्हणजे पाणी आणि जमीन. उभयचर, उभय म्हणजे दोन. उभय याचा अर्थ दोन असा होतो. उभय म्हणजे दोन्ही बाजू, दोन्ही ठिकाणी. उभय म्हणजे दोन ठिकाणी, म्हणून त्याला उभयचर असं म्हटलं जातं. जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे हे कोणते आहेत तुम्हाला लक्षात येतंय का बघा. कासव. कासव हे पाण्यातही राहतं, कासव हे जमिनीवरही राहतं. तर तुम्हाला उभयचर ह्याच्यामध्ये तुम्हाला कासव हे उदाहरण बघता येईल. कासव हे उदाहरण लक्षात ठेवता येईल. आता याच्या पुढे बघा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून काढा. किनारा. मी सांगितलं होतं त्या धड्यामध्ये, जेव्हा शिकवला मी धडा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किनारा याला काठ असा शब्द मी सांगितला होता. काठ म्हणजे तलावाचा काठ किंवा तलावाचा किनारा किंवा नदीचा काठ किंवा नदीचा किनारा. पाण्याचा जो किनारा असतो त्याला काठ किंवा किनारा असं म्हटलं जातं. शेवट. शेवट म्हणजे एंड किंवा ऱ्हास. याच्यामध्ये ऱ्हास असा शब्द आलेला आहे. ऱ्हास म्हणजे शेवट. तर तुम्ही ऱ्हास हा शब्द लक्षात ठेवा आणि ऱ्हास याचा अर्थ शेवट. पुढे बघा. आता कुठला आपल्याला सांगायचा आहे शब्द, जल. जल याच्यासाठी या धड्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत. जळ असाही शब्द आलाय, जल असाही शब्द आलाय आणि पाणी असाही शब्द आलाय. तर आपल्याला काय सांगता येईल, पाणी, जळ, जल हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत. पुढे बघा. आठवण. आठवण याच्यासाठी मी त्या ठिकाणी शब्द हा सांगितला होता. स्मरण याला आठवण आणि आठवण याला स्मरण असा त्याचा आपण उपयोग करू शकतो. मासा. मासाला काय म्हणतात, मासोळी असा शब्द इथे आला. माशाला अजून एक शब्द तुम्हाला सांगते, मीन. मीन हा शब्द सुद्धा मासा या अर्थी आहे.
नातेवाईक, आपले जे रिलेटिव्स असतात त्यांना नातेवाईक असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर ते कोण? सगे सोयरे. सगे सोयरे म्हणजे नातेवाईक. तुम्ही अजून एक तुम्हाला मी सांगते, ते म्हणजे धड्याच्या शेवटी जेव्हा काही शब्दार्थ दिलेले असतात ते तुम्ही जरूर लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स असे सुद्धा मिळू शकतात. तर तिथेही तुम्ही लक्ष द्या आणि ते सुद्धा शब्द जरूर वाचा, जरूर लक्षात ठेवा. आता पुढे बघा. खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. सगे सोयरे, आत्ताच आपण बघितलं ना. सगे सोयरे म्हणजे काय? नातेवाईक. नातेवाईक म्हणजे सगे सोयरे. हे अर्थ म्हणजे काय? सिनॉनिम्स झाले. पाहुणे, हे पाहुणे म्हणजे अर्थ आपल्याला परत तोच आला ना. सगे सोयरे, जे बाहेर न येणार पाहुणे, ते पाहुणे असतात. ते नातेवाईक असतीलच असे नाही, तर ते आपल्या ओळखीचे असू शकतात, मित्रमंडळी असू शकतात. यांना आपण पाहुणे म्हणू शकतो. नातेवाईक, भाऊबंद. इथे काय त्यांनी दिलेलं आहे? हे चारही शब्द, सगे सोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद, हे सगळे सिनोनिम्स आहेत. हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे, थोडासा. म्हणजे कसं बघा, सगे सोयरे किंवा नातेवाईक किंवा भाऊबंद ह्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन असतं, काही ना काहीतरी रिलेशन. आपलं अगदी कुठल्याही रिलेशनमधले ती लोक असू शकतात. पण पाहुण्यांमध्ये ते रिलेशन्स किंवा रिलेटिव्स जे असतात ते आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात. पण सगळेच पाहुणे रिलेटिव्स असतात असं नाही. ते मग मित्रमंडळी असू शकतात, फ्रेंड सर्कलमधलं कोणीतरी येऊ शकतं. त्यामुळं पाहुणे हा शब्द जरी आपण भाऊबंद याच्यासाठी वापरला तरी हरकत काहीच नाही, फक्त त्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. खालील शब्दांचे लिंग बदला. मी लिंग बदलणं किंवा पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग याच्याबद्दलची एक व्हिडिओ केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. तर याच्यामध्ये आपण लिंग ह्या शब्दांचं बदलूया. चिमणी, चिमणा, चिमणी, चिमणा आपण लिंग बदललं. चिमणी हे स्त्रीलिंग आहे, चिमणा हे पुल्लिंग आहे. नाग, नाग हे पुल्लिंग आहे, नागिण ही स्त्रीलिंग आहे. वाघ, आता वाघाचं कुठलं आहे सांगा बरं? वाघ, वाघीण, हे लिंग आपण बदललं. वाघ हे पुल्लिंग आणि वाघीण हे स्त्रीलिंग. आता खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार घाला. आता वाक्प्रचार म्हणजे काय? एखादा शब्दसमूह असतो, तो ठराविक बाबतीत आपल्याला तो वापरायचा असतो. आता इथे बघूया. उदास दिसणे, उदास दिसणे हा वाक्प्रचार आहे. उदास दिसणे म्हणजे दुःखी दिसणे. तर इथे बघूया. कासावीस होणे म्हणजे रेस्टलेस होणे. डोळे पाणावणे, डोळे पाणावणे म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येणे, वाईट वाटणे. डोळे पाणावणे याचा अर्थ वाईट वाटणे. डोळे उघडणे, डोळे उघडणे म्हणजे डोळे बंद असलेले उघडायचे असा हा शब्दशः अर्थ नाही. डोळे उघडणे याचा अर्थ आपल्याला एखादी गोष्ट समजणे, आपल्याला जी माहिती नसते ती गोष्ट आपल्याला समजणे, ह्याला आपण डोळे उघडणे असं म्हणू शकतो. आता बघा. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाण्यासाठी डॅश डॅश होत होता. आता इथं मी आत्ता जे वाचले, जे शब्द वाचले किंवा जे वाक्प्रचार वाचले त्यातला तुम्हाला कुठला घालावाचा योग्य वाटतो बघा बरं. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी कासावीस होत होता. रेस्टलेस होत होता ना, त्रास होत होता. तो त्रास कमी करणं हे करण्यासाठी आपण पाणी पितो ना. तर इथे कासावीस कासावीस होत होता असा शब्द प्रयोग आपल्याला करता येईल. आवडते पेन हरवल्याने संजय आज काय होता बरं? काय घालता येईल? उदास दिसणे. संजय आज उदास होता असं लिहिता येईल ना.
पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचतीसाठी सर्वांचे डॅश उघडले, डोळे उघडले. समजून आलं की आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे. पाण्याची टंचाई, उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होते हे तुम्हाला माहिती आहे. अनेक वेळेला आपल्याला पाणी पुरवठा बंद केला जातो एखाद्या दिवशी, की त्यामुळं पाणी टंचाई सुरू झाली आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. तर अदरवाईज सुद्धा, एकंदरीत सुद्धा आपल्याला पाणी सांभाळूनच वापरायचं आहे. रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डॅश डॅश. अपघात झाला, कुणाला तरी लागलं, तर इथे काय झालं, वाईट वाटलं लोकांना. तर इथे आपल्याला काय लिहिता येईल, डोळे पाणावले. इथे वाईट वाटलं हाच अर्थ त्यातनं येतो ना. डोळे पाणावणे म्हणजे डोळे का पाणावतात, तर आपल्याला वाईट वाटतं म्हणून. गाईचे डोळे पाणावले ते कशासाठी, चिमणीला त्रास झाला म्हणून, तिला वाईट वाटलं म्हणून तिचे डोळे पाणावले. आता इथे तेच आपल्याला लिहायचं आहे, रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले. आता पुढे बघू, धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा. धडधड, तगमग, बडबड, धडधड, कडकड. कडकड हा सुद्धा शब्द आपल्याला वापरता येतो. तर असे शब्द तुम्हाला तुमच्या वाचनामधून बऱ्याच वेळेला सापडतात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, मी हा प्रश्न पण घेतलेला आहे. आपण काही रस्त्याने जाताना आपल्याला काही सूचना दिसतात. तर सूचना अनेक ठिकाणी दिसतात. तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तर दवाखान्यामध्ये आवाज करू नये, गोंधळ करू नये अशी पाटी पण आपल्याला दिसते, किंवा शांतता राखा अशी पाटी दिसते. ही सूचना असते आपल्यासाठी. का सूचना असते, तर पेशंटला त्रास होऊ नये म्हणून. तर ही सूचना, अशा पाट्या आपल्याला जिथे दिसतात त्या पाट्या तुम्ही जरूर बघा, आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या पाट्या असतात त्याची पण माहिती करून घ्या. तर इथे आपण आता उदाहरण बघितलं, ते हॉस्पिटलमध्ये ज्या पाट्या असतात त्याचं उदाहरण बघितलं. ते कुठलं, शांतता राखा, रुग्णाला भेटण्याची वेळ अमुक 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 लिहिलेले असतं ना तिथे, तर तुम्हाला ते लिहिता येईल. पाट्या करा किंवा सूचना फलक तयार करा असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला एक चौकट आखायची. त्या चौकटीमध्ये सूचना जी असेल, तुम्हाला ज्या पद्धतीची सूचना लिहायला सांगितली असेल ती तुम्हाला लिहिता येईल. तर तुम्हाला प्रश्न दिला असेल की हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला आहात तर तिथला सूचना फलक काय असू शकेल, तुम्ही लिहा. असा प्रश्न असेल तर तुम्हाला हे लिहिता येईल की रुग्णाला भेटण्याची वेळ सकाळची 11 ते 1 किंवा सकाळची 11 ते असं काही जे असेल ते लिहिता येईल. संध्याकाळची वेळ 5 ते 7, 5 ते 7 ही रुग्णाची वेळ संध्याकाळची, असा फलक तिथे असू शकतो. शांतता राखा, स्वच्छता राखा, रुग्णाला भेटणाऱ्या येणाऱ्यांनी गर्दी करू नये, रुग्णाला ह्या प्रकारच्या तुम्हाला व्यवस्थित सूचना फलक तयार करता येतील. त्या ठिकाणी अजूनही एक तुम्हाला लिहिता येईल, रुग्णाजवळ एका वेळेला एकानेच थांबावे असते ना, अशी सूचना असते. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या पाट्या असू शकतात. पाणी वाया घालवू नका. जेव्हा एखादा नळ कोंडाळा असतो तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की पाणी वाया घालवू नये. आपण एक लेसन बघितलेला आहे पाणपोईचा, तर पाणपोईच्या लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला असं लिहिता येईल. पाणपोईबद्दल किंवा पाण्याबद्दल तुम्हाला जर सूचना फलक करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ते असं तुम्हाला लिहिता येईल, पाणी वाया घालवू नये, किंवा तिथे हे पाणी फक्त पिण्यासाठी आहे. अशा प्रकारचे तुम्हाला फलक, सूचना फलक तयार करता येतील. आणि हा प्रश्न तुम्हाला जर आला तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला अशा सूचना तिथे मांडता येतील. ह्यासाठी काय करायचं, आपण जिथं जाऊ तिथे काय सूचना फलक आहेत का याचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि हे ऑब्झर्वेशन तुम्हाला
प्रश्न लिहिताना किंवा सूचना फलक लिहिताना अतिशय उपयोगाला येणार आहेत. तेव्हा तुम्ही जिथं जाल, जिथं तुम्ही वाचाल, जिथं तुम्ही एकंदरच आता पार्कमध्ये एखाद्या गेलात, फुले तोडू नयेत असं तुम्ही लिहू शकता. तर ही सूचना फलक तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे सूचना फलक तयार करायचा, ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा. तर माझा हे तुम्हाला सांगणं आज कसं वाटलं मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.